एवढं बाबा लोक आले की कोण फुपाटून सांगत नाही. रोज कसा सांगतो मला नका विचार, माऊलीला विचार. माऊलीला तुमची माझी हजेरी युनोचा अध्यक्ष असो का राष्ट्राध्यक्ष असो का पंतप्रधान असो, हजेरी कोणामुळे आहे? श्वासामुळे आहे. श्वासामुळे का मावशी मुला, आत्या मुला, का वडिलांच्या मुला? श्वासामुळे. आणि तोच वारा निघून गेला, वारा निघून गेला, वारा निघून गेला, मला गर्भामध्ये ज्याने वाचवला तो भगवान परमात्मा, तो श्रीकृष्ण मला दिसत नाही. तसं मी टुकू टुकू बघतो तर अख्खा घाम गाऊन झालं काय. मग अवस्था नको का? नुसतं ऐकायचं जेवायचं ना. नसल तर रेंज मध्ये या. काही काही फुलांना म्हणजे दादा काही फुलांना टोचून घ्यावा लागतात. काही फुलांना हार करायचा असेल तर गाठ मारून घ्यावा लागला. हे भाऊ समजा चुकला माझा. ध्यानाला बसाला, तू बी ध्यानाला बसा आणि मी पण. कारण नामाचा चिंतन प्रकट पसारा. काय सांगायला रे प्रकट पसारा? तुमच्याकडे आरती म्हटलं जातं ना, घाले लोटांगण वंदिरी चरणी. मग तुम्ही बघता का आता त्याला? आता बोलतो, उद्या नाही. गुळ टाकल्याबरोबर गोड लागतं ग 2-4 दिवसांनी. म्हणून ती अवस्था आली. आपल्याला नीट जातीवंत, ज्वलंत आणि जिवंत, ज्याला आध्यात्मिक, पौराणिक, तत्वज्ञान, विज्ञान चारी गोष्टीतून आपल्याला दिग्दर्शन व्हायला पाहिजे. ते होत नाही. जे आतल्या बैठकीला, आतल्या बैठकीला म्हणजे तू जपतोस ना होईल. मग तुझी काय अवस्था नाही. ते माल घालताना जाते पुढं जमणार नाही. टिचून साया असं करशी पण हरीशी न बदशी. काही नाही मिळत. ध्यानाला बसायला जेवायला टाइम नाही मिळत. संडासला जायला टाइम नाही मिळत. झोपायला जायला टाइम नाही मिळत. लवाड कुठला विठाला विठा. एकाने काय ठरवलं, त्याला जायचं होतं मुंबईला. मला मुंबईला जायचं होतं. तर त्याने काय ठरवलं, आज मी एसटी वाल्यांना फसवीन. एसटी वाल्यांना आज मी फसवीन. कसा रे? तू बघत राहा. ती आली जळगावला, गाडी थांबली आणि तिथं बोलले चला मुंबई मुंबई मुंबई. हा काय याने पिशव्या वगैरे घेऊन निघालाच होता. आणि मग सांगितलं जाऊन येड्या बाबलीमध्ये आग लपला. लपल्यानंतर ती एसटी वाला तसाच निघून गेला. नंतर रोडवरती उड्या मारून सांगायला लागला, मी एसटी वाल्याला बसवला. अरे तू बसला. अरे इतके वर्ष नाम घेतलेलेस. तुझ्या चेहऱ्याचा तेज, वाणीचा तेज, स्पर्शाचा तेज, ज्या सद्गुरुनाथ आपल्या डोक्यावर हात ठेवतात ना, प्रतिभा, प्रज्ञा, स्मृती, स्फूर्ती, स्फुरण, स्मरण, मेघा, प्रगल्भता,
ज्ञान विज्ञान तत्वज्ञान आत्मज्ञान बोध प्रबोध स्वरूपाची ओळख परोक्ष अपरोक्ष दृढ परोक्ष मन विक्षेप आवरण काशाय दोष सगळीच रूप होत असतात. आपण त्यांचं काय होत असतो लाडकी लेखनी संत माझ्या प्रभू रामचंद्राने सेतुबंधासाठी भोलेनाथाच्या शिवपिंडीचा रैतीचा शिवलिंग बनवला, त्याची पूजा केली. परंतु या सेतुबंधासाठी सुरुवात कुठून करायची समजेना, नीट आकलन होईना. मग त्यावेळेला माझ्या प्रभू रामचंद्राने देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मनी निरतिदासू अवधारितू गणपती बाप्पाचं आव्हान केलं. गणपती बाप्पांना विचारला, रामाने सेतुबंधाचा सुरुवात कुठून करायची? तुमच्या जोडीला हनुमंतही घ्या, आमचे ज्यांचे आता त्यांचा उत्सव तुम्ही करता ते बाबा हनुमंतराय आणि गणपती बाप्पा यांच्या थोडासाच मनामध्ये आला, थोडासाच मारुतीरायांचा. मी खूप उंच ऐकतो, ज्याला इन्स्पायर्ड नॉलेज अतिंद्रिय ज्ञान, ज्याला प्रतिभा प्रज्ञा स्मृती स्फूर्ती या सगळ्या गोष्टी, आता या ज्या गोष्टी आहेत ना, अख्खा टीव्ही फोडलं तरी ऐकायला मिळणार ना. टीव्ही 3 चॅनल चालू माझा स्वामी निश्चयशी. आपण ज्याच्यावरती भरोसा ठेवलेला आहे याच्यावरती आपण तुळशीपत्र ठेवलेलं आहे, या देहावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे. हे अमृताच्या पुत्रांनो, तुम्ही खूप खूप भाग्यशाली आहात. माझ्या प्रभाकर बाबांचा इथे नामस्मरण, शांताबाईचा जिथे मंदिर आहे अकोल्याला, तिथेही आमची मागच्या आठवड्यात सेवा झाली. आणि तुम्हाला सांगतो अख्ख्या भारतात फिरला नाही बाबा, टाइम काढा काहीतरी करून.
म्हणलं ॲज यू लाईक. मग चालेल म्हटलं, सगळ्यांचं दर्शन होईल म्हणून त्याच्याकरता गाडी पण आणली. कारण हा जो जप आहे ज्ञान देव अखंड जो नामस्मरण चिंतन आहे. बरं तुम्ही गावाला चालले, मुंबईला आले, ट्रेन मध्ये बसलात, संडास मध्ये बसलात, तुमचा श्वास बंद होतो का हो? नाही तर खरोखरच तुमचे मानावर तेवढा आभार थोडेच आहे. टाळे वाजवा एवढ्या टाळ्या वाजवला ना, 121 वेळा टाळ्या वाजवून आला, डायबिटीस कमी होते, ऍक्युप्रेशर म्हणजे दाबले जातात पॉइंट, रक्ताभिसरण वाढतं, म्हणजे ब्लॉकेज येत नाही. केवढा फायदा. विठाला नाकातली पोकळी ना हृदयातली पोकळी कुठं सांधा आहे, बाहेरची पोकळी किती उंचावर गेल्यानंतर आकाश संपेल. आणि तोच देव आहे आमच्या साधू संतांनी हजारो वर्षापूर्वी सांगितलेले. विठाल त्या शक्तीला देव म्हणतात. ते समजू नये, फक्त सांगणाऱ्याला नीट माहिती पाहिजे. सांगणारा जर डबडा असेल तर तो काय सांगेल. तुकाराम महाराज सांगतात, जातील ना ते करतील काय. चॅनल आद्या बदलत नाही, असाच नाही फसाक नाही काय ना, नुसतं गंभीर सांगतो हू करून बाकीचं महाराज कसं नाही. यो काय सांगतो रामानंद गुरुजींची हत्या सिकंदरने केली होती. आणि मग कबीर महाराजांना बोलवला, जा जिवंत कर. बाकीच्या लोकांची मजाच झाली साधे. आता परत आला, लई बोलतो रामकृष्णारी बोलायचं ना, आता या नमुन्यावर जाईल. आणि मग याने सांगितलं, मी कुठं बोललो माझ्या गुरुजीने जिवंत करी. नाही बोले जिवंत करावं लागेल. असं कुठे आहे का, मेलेल्या माणसाला जिवंत करता येतं का. म्हणतो नाही, तुम्हाला करावाच लागेल. माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही, तुम्हाला करावाच लागेल. एक काम करा, पांढरा कपडा टाकला रामानंद गुरुजींच्या देहात आणि मग आठवण केली अचिंत्य शक्तीची. आता बोट करून दाखवतो ना, ज्याने अनुग्रह घेतलेला आहे त्याला पहिला अनुग्रह व्हायला पाहिजे. दुसरी स्वरूपाची ओळख. स्वरूपाची ओळख म्हणजे कसं, भरला घन दाट
ज्ञानदेवा पाठ हरी हरी याला कोणी हरी म्हणतो, कोणी याला विठ्ठल म्हणतो, कोणी राम म्हणतो, कोणी दत्त म्हणतो, कोणी तर म्हणतात आता काय अनंत रूपी अनंत वेशी देखील मिळण्याची जय. कबीर महाराज नाही, रामानंद महाराज की जय. जो असले असतो ना तो स्वतःचं नाव कधीच पुढे करत नाही, आणि जो प्युअर असतो ना एका जनार्दनी एकनाथ महाराज महापुरुषांनो सद्गुरूचं नाव. आणि तुम्ही माझ्या प्रभाकर बाबांचं नामस्मरण करता, त्यांची आठवण ठेवता. याद येतो आबादे, याद नाही तो बरबादे. म्हणून नामस्मरण करायचं, आणि ते नामस्मरणची तिसऱ्या चरणामध्ये गुणदोष नाही पाहता कीर्तनी, गुणदोष नाही पाहता कीर्तनी, गुणदोष नाही पाहता कीर्तनी, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्र पाणी वश होई. भगवान परमात्मा प्रेमाने वश होतो, अत्यंत जिव्हाळ्याने प्रेमाने, आणि ते भजन करायचं. जमलेल्या तमाम महापुरुषांनो, सत्ता आला का आपल्या निवडणुकीचा राग आणायचा. तुम्हाला ज्याला मत द्यायचं त्याला मत द्या, पण सत्ता आला
बाकी बघायचं असं नाही, आपण त्या मारुती राईंकडे बघायचं. 18 पद्म बांधणार होते, त्यांच्या हातात का ना अंगठी दिली, या बाबाजवळच का अंगठी दिली. तसा तुम्ही एक एक जण आहात. हे भारतवर्षामध्ये 140 कोटी लोकसंख्या आहे. सगळ्यांना नाम नाही, नुसतं बोंबाल गडी, पण जो ओरिजिनलचा पेन तुम्हाला मिळालेल्या भाग्यवशामध्ये तुमची सोडवणूक होईल, मात्र जपायला पाहिजे. बाबाला तसं सोडायचं नाही नीट. तुम्ही कपडा पिळल्यानंतर झटकता का बरं? तसा झटकून घ्या. बाबा ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, तत्वज्ञान म्हणजे काय, बोध म्हणजे काय, प्रबोध म्हणजे काय, स्वरूपाची ओळख म्हणजे काय, परोक्ष काय, अपरोक्ष काय, दृढ अपरोक्ष आहे काय, आम्हाला सांगा ना. ज्ञानेश्वरीत पाहिजे, भागवतात पाहिजे, आणि ते उत्तर तुमच्या पदरच नको. तस्मात शास्त्र प्रमाण. आणि ते गुरुजी देत असतात, गुरुजी सांगत असत, मात्र तुम्ही त्याला ठुसक्या मारायला पाहिजे. तुम्ही बकरी आणि बकरीचा कोकरू पिताना पाहिलं असेल, वाचतो किती म्हणजे पार उंच उडी मारायला लावतात, उचलते त्याला. तशी गंमत आपण त्यांना विचारायला पाहिजे. विचारल्यानंतर ते सांगतीलच, तुम्हाला काही प्रश्नच नाही, सांगतीलच. कारण तरी गुरु दाविलिया वाटा विवेक तट तीर्था दोन्ही मलकटा बुद्धीचा त्याने सद्गुरूला आपल्याला वाट दाखवलेली आहे. त्या वाटेवर तिथे शंका नाही घ्यायची. तिथे आईने सांगितले ना, तुझं हेच वडील आहे. पोराने ढवल बोलायचं नसतं, नक्की येत असतील का रे म्हणून संशिवानी थोर अनेक पाप नाही घोर, ही विनाशाची वाघोर प्राणी अशी. कोरोना मधून आपण वाचून आलो तेव्हा एवढी नव्हतं जमत, आणि आता तुम्ही जमल्यात तर देवाचं नामस्मरण करता असाच करत चाला. माझं नाही ऐकायचं, शास्त्राचं ऐकायचं, ग्रंथाचं ऐकायचं, पुराणांचं ऐकायचं. रोज हरिपाठ वाचायचा, रोज ज्ञानेश्वरीच्या एका ओव्या तरी वाचायच्या. वाचून झाला कपाळाला लावायची ज्ञानेश्वरीने, ती हृदयाला लावायची. हे माऊली मला ज्ञान दे, समज दे, माझ्यातून चुकी होऊन देऊ. कीर्तनकार असला त्याने बी तोपर्यंत घरातून पाऊल बाहेर टाकायचाच नाही, अजिबात नाही, बिलकुल नाही. नामामणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी. अरे 140 कोटी मध्ये तुम्हीच बोलू शकता, बाकी नाही ना. चॅनल चालू आहे पण नाही. भाग्याच्या अर्जुनाला तेच सांगितलं, हे बघ, हे ज्ञान मी सूर्याला सांगितलं, मनूला सांगितलं, इक्ष्वाकूला सांगितलं, आणि आता तुला सांगतो, तू नीट आहे. आपल्या मनाने बोलला. मन किती असतात तू सांग, किती मन असतात? म्हणजे पाकिट बी तुम्हीच घ्या, तुम्हीच बघा. मन 3 असतात. एक अंतर्मन, दुसरा बहिर्मन, तिसरा दिव्य मन. आणि या दिव्य मनाने अचूक बिनचूक उत्तर द्यावं लागतात. त्याच्यासाठी बाबा काय काम करायला लागलं माहितीये का? एखाद्याचं घर असा शोधायचं की ज्या घरामध्ये संडास आंघोळीची व्यवस्था आहे, निवांत शांत दांत एकांतामध्ये. काय काय बोललो? निवांत शांत दांत आणि एकांतामध्ये. एकांतामध्ये आल्यानंतर आहार विहार आचार विचार आणि उच्चार भागवत आलेलं आहे कल्याणच्या याच्यामध्ये. आणि तो रेंज मध्ये आला का त्याला करंट लागतं, त्याचं जीवन म्हणतं बाबा आमच्या गावात कार्यक्रम. अरे एक कीर्तन करून कोणी काही संन्यास घेणार आहे का? घेणार आहे का कोणी? अजिबात नाही. तू गडबड कर, बोल होऊ शकता. मग तिथे आल्यानंतर बसायला
काली घोंगडीच घ्यायची, सुती कपड्याची नाही, दारिद्र्यता प्राप्ती येते. चटई नाही घ्यायची, विचार फाकतात. जमिनीवर बसायचं नाही, तर जमीन आपली एनर्जी खेचत असते. आणि मग घोंगडीतच घ्यायचा, पूर्वाभिमुख बसायचा अथवा उत्तराभिमुख बसायचा, डावा पाय खाली उजवा पाय वरती. आणि मग 21,600 वेळा श्वास चालतं. 21,000. आणि पाठीचा मणका स्ट्रेट फॉरवर्ड सरळ ठेवायचा. प्रत्येकाला 21 मणकेच आहे. कंटाळा आला तर मला सांगा. विठ्ठल विठ्ठल. सरळ बसल्यानंतर पहिला आव्हान करते, हे गजानना आमच्या जिंदगीतील सगळे विघ्न दूर कर. दुसरी विनंती करायची, हे सरस्वती माते तू अखंड आमच्या जिव्हाग्री वास. तिसरी विनंती कर, हे गुरु दत्तात्रय तुझ्या ब्रह्ममालिकेतला ब्रह्मनाम आम्ही घेतलेलं आहे, आम्हाला चांगला. त्याच्यानंतर आव्हान करायचं नवग्रहांना, हे नवग्रहांना तुमच्या ग्रहाची पीडा आम्हाला होऊ देऊ. त्याच्याने विनंती करते अष्टलक्ष्मीना, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, पुत्र संतान लक्ष्मी मातांनो तुम्ही अखंड आम्हाला अनुकूल राहा. त्याच्यानंतर विनंती करते यक्ष, किन्नर, गंधर्व, ऋषी, मनी, जपी, तपी, ज्ञानी, विज्ञानी, हे सर्व ज्ञानींनो आज मी अनुष्ठानाला बसतो. बोलायचा आहार, काही खायचा, विहार, फिरायचा, आणि कोणाचा दर्शनी घ्यायला जायचं नाही, आपलाही दर्शन घेऊन द्यायचं नाही. गेले होमांगाची गोष्टी पाठीपोटी येणो भरला गे माई. आणि तोच परमात्मा, तोच ईश्वर, तोच मारुतीराय पांडुरंगराय आपल्या काही दिशेला हरीच्या असा हरी तरी. म्हणून भजन घेऊया विठोबा तुम्हारी.
क्या बात, क्या बात.